सर्वात मोठा चॅलेंज जे आहे, आता सध्या ब्रिजचं काम आपल्याकडे चालूच आहे. या ठिकाणी मेजर जे प्रॉब्लेम आहे आपल्या इथे दफनभूमीचा आणि स्मशानभूमीचं जे आहे, मागे आपण मागणी केली आहे. माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे आपण सुद्धा मागणी केली आहे की या ठिकाणी आपल्याला स्मशानभूमीसाठी 3 किलोमीटर ब्रिज क्रॉस करून जावं लागतं. त्यासाठी ही जागा आम्हाला इथेच भेटली पाहिजे. आणि तुळजा गावात तिथे एकच स्मशानभूमी आहे, तिथे वाशी, कोपरी, दुर्बा स्टोर, हनुमान नगर, इंद्रानगर, गणपतीपाडा, शिवाजीनगर असे बरेचसे एरियाचे हे पूर्ण इतका मोठा विभाग तो एका स्मशानभूमीमध्ये, आणि इथे प्रचंड गर्दी असते. आणि त्या ठिकाणी रोड क्रॉस करताना एखादा अपघात होतोच, आणि ते एखाद्या शेवटच्या अंतिम यात्राला सुद्धा आम्हाला हे प्रचंड त्रास होतो. आणि या ठिकाणी माता बाल रुग्णालयाची आम्हाला गरज आहे, त्यासाठी पण आपण मागणी केली आहे. या ठिकाणी तुम्ही 2 मिनिटं शाखेच्या 2 मिनिटाच्या अंतरावरतीच एक जागा आहे आपल्याकडे, त्यासाठी पण आपण मागणी केली. तो सुद्धा प्रपोजल एरियामध्ये आहे. मागणी पालिकेकडे पण केलंय, शिंदे साहेबांकडे पण केलं आहे. ते सुद्धा आम्ही लवकरात लवकर मार्ग काढू. आणि आपले पोरं जे आहेत, माझे वडील लहान ते मोठे इथे झाले, आजोबा इथे मोठे झाले, मी मोठा झालो, आणि माझा मुलगा सुद्धा इथेच आहे. मग यांच्यासोबत झोपडपट्टी स्लम एरियामध्ये दिवस रात्र मी इथे राहतोय. कारण जेव्हा इकडचं बघण्याचे दृष्टिकोन जेव्हा आम्ही बाहेर जातो तेव्हा जर म्हणतो की मी स्लम मध्ये राहतो करून, कोणाला विश्वास बसत नाही. त्यामुळे मी त्यांना सगळ्यांना एकदा परत बोलू इच्छितो की जर हे बाकीचे लोक जे म्हणतात ते बाहेर राहतात, हे राहतात, त्यांनी फक्त एकदा यावा आणि इथे बघावा आम्ही इथे कसं राहतोय, काय राहतोय करून. लोकांची जी समस्या काय आहे त्या समस्येसाठी आम्ही इथे राहतो, जेणेकरून यांना प्रॉब्लेम होऊ नये. तरुणांच्या रोजगाराचा प्रचंड मोठा प्रॉब्लेम आहे या ठिकाणी. तुमच्याकडे पावना एमआयडीसी, तुर्भा एमआयडीसी, सगळ्या एमआयडीसी आहेत, म्हणजे तरुणांना आधीही रोजगारापासून वंचित राहावं लागतं. तर रोजगार त्या ठिकाणी ज्या हिशोबाने कुठल्या कोणाची डिग्री आहे, ज्या ठिकाणी त्यांचे स्किल्स आहेत, त्या हिशोबाने सगळ्यांना कामाला इथं भेटतात. कारण आपल्या तुर्भा एमआयडीसी मध्ये जसे केमिकल इंजिनियर्स आहेत, त्या ठिकाणी सिव्हिल इंजिनियर्स आहेत. प्रत्येक वेगळ्या ठिकाणी एक प्रॉपर स्किल लागतो प्रत्येक जॉबसाठी. त्यासाठी स्किलच्या हिशोबाने सगळ्यांना जॉब भेटतात. आणि राहिली गोष्ट बाकीचे जे अर्धे युवा वर्ग आहे त्यांनी स्वतःचा स्टार्टअप, एमएसएमई स्कीम आहे किंवा महाराष्ट्र शासनाने खूप योजना काढल्या आहेत, मोदी साहेबांनी योजना काढल्या, त्या अंतर्गत बरेचसे लोक वेगवेगळे विविध उद्योग करतात आहेत. काही ना काही कामं सगळ्यांचे चालू आहेत. आणि आणखी जास्त आपण त्यांना रोजगार उपलब्ध करण्याचा आणि नवीन पद्धतीने कसा बिझनेस, एखादा नवीन स्टार्टअप करण्याचा यासाठी मी स्वतः त्यांना प्रोत्साहित करत असतो.